मागच्या तासाला आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट बघितलं होतं. त्याच्यामध्ये निगेशन ऑफ कंजंक्शन, दॅट इज negation of P and Q is equals to negation P or negation Q. Second, negation of disjunction, that is negation of P or Q is equals to negation P and negation Q. Negation of third one, negation of conditional statement किंवा negation of implication, that is negation of P implies Q is equals to P and negation Q. आणि fourth one, negation of biconditional, that is negation of P if and only if Q is equals to P and negation Q bracket complete, or in second bracket Q and negation P. आणि negation of negation means negation of negation P is equals to P. तर अशा पद्धतीने आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट बघितलं होतं. आता इथे क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन दिलेलं नाही, मात्र एक्झरसाइजमध्ये त्यावर आधारित एक्झाम्पल्स आहेत आणि म्हणून इथे मी क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये कशा पद्धतीने निगेशन घेतलं जातं ते इथे सांगते. तर जर क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये युनिव्हर्सल क्वांटिफायर आलेला असेल, म्हणजेच आपण अगोदर बघितलं की युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे ऑल किंवा फॉर ऑल. तर जेव्हा स्टेटमेंटमध्ये ऑल आलेला असेल, ऑल हे वर्ड आलेलं असेल, तेव्हा ते तुम्हाला निगेशन घेताना ऑलच्या ऐवजी समने रिप्लेस करायचं असतं. ऑल जर असेल तर निगेशन घेताना ऑलच्या तिथे सम वर्ड टाकायचं आहे आणि दिलेले स्टेटमेंट नकारार्थी करायचं आहे. समजा दिलेल्या स्टेटमेंटमध्ये जर अगोदरच नॉट टाकलेला असेल तर तो नॉट निगेशन घेताना काढून टाकावा लागेल आणि जर नसेल तर तो आपल्याला निगेशन घेताना टाकावा लागेल. तर एवढं लक्षात ठेवा, जर ऑल आलेला असेल तर तो समने रिप्लेस केला जातो आणि जर स्टेटमेंटमध्ये सम असा वर्ड आलेला असेल तर तो ऑलने रिप्लेस केला जातो. आणि दिलेलं स्टेटमेंटचं निगेशन म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला नॉट टाकावा लागतो. जर नॉट ऑलरेडी आलेला असेल तर तो काढून टाकावा लागेल, नसेल तर नॉट आपल्याला तिथे टाकावं लागतं. एवढं लक्षात ठेवा. आता पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. येते बघा, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर इथे ह्या टॉपिकमध्ये फ्रॉम इम्प्लिकेशन पी इम्प्लाइज क्यू, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की तुम्हाला फक्त कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं असेल तरच त्या कंडिशनल स्टेटमेंटसाठी तुम्ही कॉन्व्हर्स फाइंड करू शकता, इनव्हर्स फाइंड करू शकता आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करू शकता. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर मग ते कशा पद्धतीने फाइंड करता येतील? तर तुम्हाला दिलेलं जे स्टेटमेंट असेल ते पी इम्प्लाइज क्यू असेल, म्हणजे इम्प्लिकेशन स्टेटमेंट असेल. बघा अशा पद्धतीने पी इम्प्लाइज क्यू असेल. आणि आता तुम्हाला पी इम्प्लाइज क्यू अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलेलं असेल, ते इनवर्ड्स दिलेलं असेल. तुम्हाला जेव्हा एक्झाममध्ये विचारलेलं असेल तेव्हा इनवर्ड्स विचारलेलं असेल. तर जर तुम्हाला तिथे राईट डाऊन द कॉन्व्हर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द गिवन स्टेटमेंट आणि खाली स्टेटमेंट दिलेलं असेल, ते इफ देनच्या फॉर्ममध्ये दिलेलं असतं, त्याला कंडिशनल स्टेटमेंट असं म्हटलं जातं. आणि जेव्हा इफ पी देन क्यू अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं असेल त्यावेळी तुम्ही त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह कशा पद्धतीने फाइंड करू शकता. तर इथे बघा, कॉन्व्हर्स फाइंड करण्यासाठी दिलेले स्टेटमेंट जर पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स असतो क्यू इम्प्लाइज पी. इथे दिलं आहे क्यू इम्प्लाइज पी. तर पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स काय आहे? क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे जर स्टेटमेंट तुम्हाला इफ पी देन क्यू असं दिलेलं असेल, इथे इफ स्टेटमेंट पी म्हणजे डॅश डॅश असेल, देन स्टेटमेंट क्यू
असं जर दिलेलं असेल तर तुम्ही त्याचं कॉन्व्हर्स फाइंड करताना कसं करणार, तर पीच्या तिथे क्यू आणि क्यूच्या तिथे पी टाकावा लागेल. म्हणजे पी स्टेटमेंटच्या तिथे तुम्ही हा इथे पी स्टेटमेंट जर असेल तर ते क्यूने रिप्लेस करावं लागेल आणि इथे क्यू स्टेटमेंट जर असेल तर ते पीने रिप्लेस करावं लागेल. म्हणजे तुम्हाला तिथे कॉन्व्हर्स मिळेल, इफ क्यू देन पी. त्याच्यानंतर इनव्हर्स फाइंड करताना पुन्हा पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंट आहे आणि त्याचा इनव्हर्स तुम्ही कसा घेणार, तर निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. म्हणजे इफच्या नंतर जे तुम्हाला स्टेटमेंट असेल, पी स्टेटमेंट असेल, त्या पी स्टेटमेंटमध्ये नॉट टाकावा लागेल. तुम्हाला काय करायचं आहे, तर पी स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आहे. इफ निगेशन पी देन निगेशन क्यू. आता कॉन्व्हर्स करताना जसं तुम्ही पी हा क्यूने रिप्लेस केला, क्यू हा पीने रिप्लेस केला, तसंच जेव्हा तुम्ही इन्व्हर्स लिहिणार आहात तेव्हा इन्व्हर्स लिहिताना इफच्या नंतर निगेशन पी येईल. म्हणजे जे काही ओरिजिनल पी स्टेटमेंट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला नॉट टाकावा लागेल आणि देनच्या नंतर निगेशन क्यू येईल. म्हणजेच जे काही ओरिजिनल क्यू स्टेटमेंट असेल त्याच्याऐवजी तुम्हाला त्याच्यामध्ये नॉट टाकावा लागेल. म्हणजेच निगेशन क्यू कन्सिडर करावा लागेल. इनव्हर्स ऑफ द गिव्हन कंडिशनल स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू इज इफ निगेशन पी देन निगेशन क्यू. इनव्हर्स घेताना काय करायचं, इफ निगेशन पी देन निगेशन क्यू. म्हणजे पी स्टेटमेंटमध्ये पण नॉट टाकायचा, क्यू स्टेटमेंटमध्ये सुद्धा नॉट टाकायचं. म्हणजे ते थोडक्यात नकारार्थी करायचे जे काही पी आणि क्यू स्टेटमेंट आहे आणि ते त्याच क्रमाने येतील. त्याच्यानंतर इथे हे जे आहे थर्ड वन, तर याच्यामध्ये निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी इज कॉल्ड द कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाइज क्यू. तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह तुम्हाला घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ह्या दोन्हींमधला फरक लक्षात ठेवा. आता हे दोन इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर इनव्हर्समध्ये काय आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू आहे आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये त्याच्या अपोजिट निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. म्हणजे इफ निगेशन क्यू देन निगेशन पी. इफच्या नंतर तुम्हाला काय टाकावं लागेल, क्यू स्टेटमेंटचं निगेशन आणि देन नंतर काय टाकावं लागेल, पी स्टेटमेंटचं निगेशन. मग अशा पद्धतीने तुम्ही कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड करू शकता. तर अगोदर हे लक्षात ठेवा, कंडिशनल स्टेटमेंट जर पी इम्प्लाइज क्यू जर असेल तर कॉन्व्हर्स असतो क्यू इम्प्लाइज पी, इनव्हर्स असतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. हे तुम्हाला वहीमध्ये नोट म्हणून लिहून ठेवता येईल की जेणेकरून तुम्हाला जेव्हा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तिथे ह्या पद्धतीने कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह तुम्हाला करता येईल. आता हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिलं आहे, परंतु आपल्याला व्हर्बल फॉर्ममध्ये स्टेटमेंट दिलेलं असते, इफ डॅश डॅश देन डॅश डॅश. मग इफच्या नंतर जे स्टेटमेंट असेल त्याला पी मानावं लागेल, देनच्या नंतर स्टेटमेंट असेल त्याला क्यू मानावा लागेल आणि नंतर मग इथे ज्या पद्धतीने त्यांनी दिलं आहे त्या पद्धतीने क्यूच्या पीच्या तिथे पी टाका, क्यूच्या तिथे क्यू टाका. म्हणजे तुम्हाला मग कॉन्व्हर्स स्टेटमेंट करताना इफ स्टेटमेंट क्यू देन स्टेटमेंट पी, इफच्या नंतर स्टेटमेंट क्यू टाका आणि देनच्या नंतर स्टेटमेंट पी टाका. म्हणजे तो झाला कॉन्व्हर्स. इनव्हर्स फाइंड करताना इफच्या नंतर टाका निगेशन पी स्टेटमेंट आणि देनच्या नंतर टाका निगेशन क्यू स्टेटमेंट. म्हणजे जे काही ओरिजिनल पी आणि क्यू दिले त्यांचे आपल्याला निगेशन घ्यावे लागतील आणि ते अशा पद्धतीने टाकावे लागतील. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हटलं की इफ निगेशन क्यू देन निगेशन पी. मग निगेशन क्यू स्टेटमेंट अगोदर येईल, नंतर निगेशन पी येईल. तर इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये जो काही इंटरचेंज आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवता येतो. आता इथे बघा,
राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. तर इथे हे जे दिलेले स्टेटमेंट आहेत यांची निगेशन, आता त्या दिवशी आपण हे पाहिलं आहे, इथे आलं आहे. तर पुन्हा एकदा हे एक्झाम्पल बघू. पहिले एक्झाम्पल बघा. आता इथे 3 + 3 < 5 और 5 + 5 = 9. मग आता याचं तुम्हाला निगेशन स्टेटमेंट करायचं आहे. मग निगेशन स्टेटमेंट करताना कसं होईल, तर इथे 3 + 3 < 5 होते. तर लेस दॅनच्या अपोजिट साईन घ्यावा लागेल. म्हणजेच आपल्याला इथे घेता येईल 3 + 3 < or = 5. < or = 5. इथे ऑर आहे. इथे ऑरच्या तिथे काय येईल, अँड येईल. अँड आणि 5 + 5 = 9 आहे. तर याचं पण निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे मला काय मिळेल, 5 + 5 ≠ 9. अशा पद्धतीने ते स्टेटमेंट तुम्हाला तिथे मिळेल. 9. अशा पद्धतीने बघा. इथे खाली सुद्धा खाली दिलंय निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट. बघा इथे या ठिकाणी निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट 3 + 3 < or = 5 अँड 5 + 5 ≠ 9. म्हणजे निगेशन घेताना काय करायचं आहे हे लक्षात ठेवा, की लेस दॅन साईन असेल तर < or = घ्या. ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन or = घ्या. जर इथे लेस दॅन or = असेल तर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन घ्या. आणि जर समजा तुम्हाला स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन दिलं असेल तर लेस दॅन or = येईल. अशा पद्धतीने तुम्हाला अपोजिट साईन तिथे कन्सिडर करावे लागतील. जर ऑर आला असेल तर तुम्हाला इथे अँड वापरावं लागेल निगेशनमध्ये. आणि जर दिलेल्या स्टेटमेंटमध्ये अँड दिला असेल तर तुम्हाला ओरिजिनल निगेशन स्टेटमेंटमध्ये ऑर वापरावं लागेल. अशा पद्धतीने इथे चेंजेस होतील. आणि इथे आता = साईन आहे तर इथे ≠ येईल. अशा पद्धतीने आपण निगेशन स्टेटमेंट घेऊ शकतो. त्याच्यानंतर हे सेकंड जे स्टेटमेंट आहे याच्यामध्ये तसंच 7 < 3. मग 7 < 3चं निगेशन काय, 7 < or = 3. किंवा काही जण असं पण लिहितील 7 not greater than इथे हे सेकंड वन 7 not greater than 3. याला सुद्धा आपण काय म्हणतोय, निगेशन म्हणतोय. त्यानंतर इथे अँड आलाय. मग आता निगेशन स्टेटमेंटमध्ये काय येईल, ऑर. निगेशन स्टेटमेंटमध्ये येईल ऑर. आणि पुढचं स्टेटमेंट आहे 4 < 11. तर तुम्ही लिहू शकता 4 not greater than 11. अशाही पद्धतीने होईल. किंवा मग ग्रेटर दॅनच्या तिथे तुम्हाला काय टाकता येईल, इथे जर ग्रेटर दॅन असेल तर ग्रेटर दॅनच्या ऐवजी तुम्ही लेस दॅन or = यूज करू शकता. दोन्ही ठिकाणी, इथे पण आणि इथे पण. तर 7 < or = 3 or 4 < or = 11 असंही निगेशन तिथे लिहिता येईल. दोन्ही पद्धतीने लिहिलेलं निगेशन बरोबर आहे. त्यानंतर द नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. अशा पद्धतीने इथे तुम्हाला थर्ड वन स्टेटमेंट दिलं. तर याचा आता निगेशन तुम्हाला फाइंड करताना पुन्हा आपण जे निगेशन ऑफ द स्टेटमेंट बघितलं आहे त्याचा यूज करता येईल. मग आता त्याचा यूज करताना आता इथे पहिल्या याच्यामध्ये निगेशन ऑफ डिसजंक्शन यूज करावं लागलं. इथे ऑर आलेला होता. मग निगेशन ऑफ डिसजंक्शनमध्ये काय असतं, तर निगेशन ऑफ पी ऑर क्यू असेल तर आपण काय करतो, निगेशन पी अँड निगेशन क्यू. मग बघा त्याच पद्धतीने इथे आपण केलं होतं. इथे निगेशन पी घेतला होता. म्हणजे 3 + 3 < 5 आहे ना, हे पी स्टेटमेंट आहे. तर आपण काय केलं, त्याचं निगेशन घेतलं. निगेशन घेतलं म्हणजे लेस दॅन होतं तर ग्रेटर दॅन or = यूज केला इथे. त्याच्यानंतर दोन्हींच्या मध्ये ऑर होता तर आपल्याला निगेशन पी अँड, तिकडे ऑर असेल तर इकडे काय असतं, अँड असतं, म्हणून अँड टाकलाय. आणि नंतर निगेशन क्यू असतो. मग इथे क्यू काय आहे, तर 5 + 5 = 9 आहे. तर त्याचं निगेशन घ्यायचं आहे म्हणजे आपण इथे ≠ टाकतो. अशा पद्धतीने. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे, तर इथे दोन्हींच्या मध्ये अँड आहे. अँड आहे म्हणजेच कंजंक्शन आहे. मग कंजंक्शनचं काय घ्यायचं, निगेशन घ्यायचं. म्हणजे वरती आपण जे फर्स्ट वन पाहिलं होतं निगेशन ऑफ कंजंक्शन, त्याचा यूज आपल्याला इथे करता येईल. मग निगेशन ऑफ कंजंक्शनमध्ये आपल्याला काय असतं, तर निगेशन ऑफ पी अँड क्यू = निगेशन पी ऑर निगेशन क्यू.
आणि म्हणून आपल्याला मग ते स्टेटमेंट अशा पद्धतीने 7 ग्रेटर दॅन 3 होता, तर निगेशन पी झाला 7 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 3. दोन्हींच्यामध्ये अँड होता, तर निगेशनमध्ये अँड इज रिप्लेस बाय ऑर. आणि नंतर निगेशन क्यू आहे, तर इथे 4 ग्रेटर दॅन 11च्या ऐवजी 4 लेस दॅन इक्वल्स टू 11 अशा पद्धतीने आलं आहे. इथे सुद्धा बघा हे डिसजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन यूज केलं आहे. आणि थर्ड वन स्टेटमेंट आपण बघत होतो, तर थर्ड वन स्टेटमेंटसाठी सुद्धा तुम्हाला पी आणि क्यू स्टेटमेंट अगोदर जर फाईंड केले तर सोपं जाईल. मग आता पी स्टेटमेंट इथे बघा, इथे खाली दिलं आहे पी स्टेटमेंट द नंबर इज ऑड, क्यू स्टेटमेंट द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर. अशा पद्धतीने पी आणि क्यू स्टेटमेंट शोधलेत. आणि गिवन स्टेटमेंट जे आहे ते काय आहे, द नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. मग आता दिलेलं स्टेटमेंट आपण पी आणि क्यू त्यांनी दिलेलं आहे ना, त्याच्यावरून आपल्याला मग कसं लिहिता येईल, तर हे बघा इथे या पद्धतीने दाखवलं आहे त्यांनी लिहून. इथे गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज द नंबर इज नॉट ऑड अँड नॉट परफेक्ट स्क्वेअर. द नंबर इज नॉट ऑड नॉट परफेक्ट स्क्वेअर. आणि मग आता तुमच्याकडे गिवन स्टेटमेंट ह्या फॉर्ममध्ये आलं, निगेशन पी आणि निगेशन क्यू. कारण पी आणि क्यू मानताना तुम्ही काय केलं, त्यातलं नाकार काढून टाकला होता पी आणि क्यू मधला, आणि म्हणून मग तुम्हाला दिलेलं स्टेटमेंट ह्या फॉर्ममध्ये लिहिता आलं. कारण पहिल्या स्टेटमेंटमध्ये नॉट आहे, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा नॉट आहे, आणि म्हणून तुम्हाला निगेशन पी आणि निगेशन क्यूच्या फॉर्ममध्ये. आणि आता याचं निगेशन घ्यायचं आहे, ह्या स्टेटमेंटचं निगेशन. म्हणजे इथे बघा खाली दिलं आहे, इट्स निगेशन इज निगेशन ऑफ इन ब्रॅकेट निगेशन पी अँड निगेशन क्यू इज इक्वल्स टू. मग हे आता पी ऑर क्यू कसा आला, तर मग पुन्हा इथे काय केलं आहे, निगेशन ऑफ कंजंक्शन यूज केलं आहे. निगेशन साईन आहे, इथे निगेशन पी एक स्टेटमेंट आहे आणि निगेशन क्यू एक स्टेटमेंट आहे इथे जर बघितलं तर. मग आता निगेशन पी एक स्टेटमेंट, निगेशन क्यू एक स्टेटमेंट, दोन्हींच्यामध्ये कंजंक्शन, आणि मग निगेशन ऑफ कंजंक्शन वापरलं तर मला हे कसं लिहिता येतं, निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट दॅट इज निगेशन पी. दोन्हींच्यामध्ये अँड असेल तर निगेशन ऑफ कंजंक्शनमध्ये काय असतो, ऑर. आणि नंतर निगेशन ऑफ क्यू असतो, तर इथे क्यू स्टेटमेंट ऐवजी काय आहे, निगेशन क्यू आहे, ते आपण ब्रॅकेटमध्ये टाकू. अशा पद्धतीने म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू हे मला अशा पद्धतीने लिहिता आलं. आणि मग आता हे सिम्प्लिफाय जर केलं तर निगेशन ऑफ निगेशन पी काय असतो, पी असतो. निगेशन ऑफ निगेशन क्यू असतो, काय असतो, क्यू असतो. आणि म्हणून तुम्हाला इथे काय मिळालं, पी ऑर क्यू. त्यांनी ते डायरेक्ट दिलं आहे, तर ते अशा पद्धतीने आपल्याला मिळतं आहे त्याचं निगेशन पी ऑर क्यू. मग आता हे एकदा माहीत झालं की आता तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता. आणि म्हणून दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन काय मिळालं, तर मग नॉट काढून टाका. इथे जे स्टेटमेंट दिलेलं होतं तर याच्यातनं तुम्हाला नॉट काढावं लागेल, कारण तुम्हाला काय करायचं आहे, आता पहिल्या वाक्याचं निगेशन घ्यायचं आहे, दुसऱ्या वाक्याचं निगेशन घ्यायचं आहे, आणि दोन्हींच्यामध्ये इथे अँड आहे, तर ह्या अँड ऐवजी काय टाकायचं आहे, ऑर टाकायचं आहे. मग हे पहिलं पी स्टेटमेंट आहे. मग आता ह्या स्टेटमेंट नकारार्थी करायचं म्हणजे यातला नॉट आलेला आहे म्हणून हा काढून टाका, नसेल तर टाकावा लागतो, आणि असेल तर काढून टाकावा लागतो. हा काढून टाकला. मग काय झालं, द नंबर इज ऑड. बघा इथे द नंबर इज ऑड. पुढे अँडच्या ऐवजी मला काय टाकायचं आहे, ऑर. बघा इथे या ठिकाणी ऑर टाकला आहे. आणि दुसरं आहे द नंबर इज नॉट परफेक्ट स्क्वेअर. तर आता इथे सुद्धा नॉट काढून टाकायचा, हा सुद्धा नॉट आपल्याला नको आहे. ऑर परफेक्ट स्क्वेअर, द नंबर इज ऑड ऑर परफेक्ट स्क्वेअर. अशा पद्धतीने त्याचं निगेशन कन्सिडर करता येतं. आणि त्याच्यानंतर चौथं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, द नंबर इज ॲन इव्हन नंबर इफ अँड ओनली इफ. फोर्थ वन स्टेटमेंट, फोर्थ वन स्टेटमेंट, द नंबर इज ॲन इव्हन नंबर इफ अँड ओनली इफ इट इज डिव्हिजिबल बाय 2. इफ अँड ओनली इफ आहे. आता इफ अँड ओनली म्हणजे बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे, आणि बाय कंडिशनल स्टेटमेंटचं निगेशन कसं घेतो आपण, निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यू इज इक्वल्स टू
P and negation Q or Q and negation P. आणि म्हणून आपल्याला मग त्या स्टेटमेंटचं निगेशन त्या पद्धतीने घेता येईल. इथे बघा आता पहिल्या स्टेटमेंटला मानलंय P, हे P स्टेटमेंट, द नंबर इज एन इव्हन नंबर. Q स्टेटमेंट, द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 आणि ते इफ अँड ओनली इफने जोडलंय म्हणून गिवन स्टेटमेंट इज P इफ अँड ओनली इफ Q फॉर्ममध्ये आलं आहे. आणि त्याचं निगेशन तुम्हाला घ्यायचं आहे. मग निगेशन ऑफ P इफ अँड ओनली इफ Q काय असतं तर आपण बघितलं आहे P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. मग त्या पद्धतीने फक्त Pच्या तिथे P स्टेटमेंट टाका, Qच्या तिथे Q स्टेटमेंट टाका आणि जिथे निगेशन P आहे किंवा निगेशन Q आहे तिथे फक्त नकारार्थी वाक्य करायचं आहे आणि ते टाकून द्यायचं. म्हणजे मग तुम्हाला निगेशन काय मिळेल त्या स्टेटमेंटचं तर आता तुमच्याकडे P स्टेटमेंट आहे. मग P स्टेटमेंट P अँड निगेशन Q, मग इथे Pच्या तिथे P टाकून दिलं बघा, इथे नंबर इज इव्हन झालं. मग इथे P अँड निगेशन Q आहे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, P अँड निगेशन Q म्हणून मग P टाकलाय. Pच्या नंतर इथे अँड पाहिजे तर इथे आता वाक्याच्या अर्थानुसार अँड किंवा बट काय वापरायचं हे ठरवता आलं पाहिजे. जरी तुम्ही अँड टाकलं तरी फार चुकीचं ते देणार नाहीत, परंतु शक्यतो वाक्याचा मिनिंग व्यवस्थित होण्यासाठी जिथे बट वापरावं लागतं तिथे बट वापरा. मग आता इथे नंबर इज इव्हन बट नॉट डिव्हिजिबल बाय 2, तुम्ही अँड जरी वापरला तरी चालू शकतो, तरी ते चुकीचं नाही आहे. इथे बटच्या ऐवजी अँडसुद्धा असू शकेल. अ नंबर इज इव्हन अँड इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. आता निगेशन Q आहे, निगेशन Q आहे म्हणून Q काय होता नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. मग निगेशन Q काय येईल द नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 2 म्हणून इथे नॉट टाकला, नॉट डिव्हिजिबल बाय 2. फक्त नंबर डबल लिहिण्याऐवजी त्यांनी एकदा लिहिला आहे, डबल लिहायची गरज नाही. मग हे झालं पहिला ब्रॅकेट. आता दुसऱ्या ब्रॅकेटच्या अगोदर काय ऑर आहे. मग दोन्ही वाक्यांच्या मध्ये इथे काय आला ऑर आला बघा, इथे ऑर. आणि ऑर नंतर सेकंड ब्रॅकेट काय आहे Q अँड निगेशन P. मग Q टाकून द्या ऑरच्या नंतर. अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 बघा इथे टाकला, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. अँड आहे मग आता इथे अँड टाका किंवा इथे बट टाका आणि पुढे निगेशन P. मग P काय द नंबर इज ॲन इव्हन नंबर. मग आपल्याला तिथे नकारार्थी घ्यायचं आहे, द नंबर इज नॉट ॲन इव्हन नंबर आणि म्हणून अँड नॉट इव्हन नंबर. अशा पद्धतीने तुम्ही निगेशन घेऊ शकता, निगेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट. आणि क्वांटिफाईड स्टेटमेंटसुद्धा तुम्ही बघितलं आहे. आता इथे बघा हे क्वांटिफाईड स्टेटमेंट्स आहेत, हे वरती जे दिलेत ना हे राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. मग आता याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं क्वांटिफाईड स्टेटमेंट असेल तर ऑल हा निगेशन घेताना ऑल हा समने रिप्लेस करायचा किंवा सम आला असेल तर ऑलने रिप्लेस करायचा आणि दिलेलं वाक्य काय करायचं नकारार्थी करायचं नॉट टाकून. मग आता पहिलं स्टेटमेंट बघा, ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल. मग आता इथे याचं निगेशन काय होईल तर इथे जो ऑल आला आहे तर त्याच्याऐवजी तुम्हाला काय यूज करायचं आहे सम नॅचरल नंबर्स आर नॉट रॅशनल नंबर. इथे आर आहे ना तर इथे काय येईल आर नॉट रॅशनल. सम नॅचरल नंबर्स आर नॉट रॅशनल, हे त्याचं काय झालं निगेशन झालं. त्याच्यानंतर दुसरं बघा, सम स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर 16 years old. मग आता इथे सम आला आहे, इथे हा सम जो आहे तो कशाने रिप्लेस करायचा ऑलने. ऑल स्टुडंट्स ऑफ क्लास 10 आर नॉट 16 years old. आरच्या नंतर इथे काय टाकायचं आहे नॉट टाकायचं आहे, इथे काय टाकावं लागेल नॉट. म्हणजे तुम्हाला मग आता इथे सम हा ऑलने रिप्लेस केल्यानंतर आणि आरच्या नंतर नॉट टाकल्यानंतर दिलेल्या स्टेटमेंटचं तुम्हाला काय मिळतं निगेशन स्टेटमेंट मिळतं. त्याच्यानंतर थर्ड वन बघा, थर्ड वन स्टेटमेंटमध्ये देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट n + 8 ग्रेटर दॅन 11. आता याचं निगेशन करताना देअर एक्झिस्ट असेल तर ते कशाने रिप्लेस करायचं फॉर ऑलने.
मग आता इथे तुम्हाला मिळेल फॉर ऑल सिम्बॉलिक फॉर्ममध्ये फॉर ऑल n बिलॉंग्स टू n. आणि तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं क्वांटिफाईड स्टेटमेंट बघताना की फॉर ऑल जर असेल तर तुम्हाला इथे कॉमा द्यावा लागतो, तिथे सच दॅट राहत नाही. इथे देअर एक्झिस्टच्या ऐवजी काय लिहावं लागलं तुम्हाला फॉर ऑल. त्याच्यानंतर हे सच दॅट निघून जाईल, हे सच दॅट राहणार नाही, त्याच्याऐवजी काय येईल इथे कॉमा. मग हा कॉमा लिहिल्यानंतर पुढे n+8 ग्रेटर दॅन 11 आहे, तर याचं सुद्धा नकारार्थी पुढे लिहावं लागेल n+8 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 11. किंवा लेस दॅन ऑर इक्वल्स टूच्या याच्याऐवजी तुम्ही काय लिहू शकता अजून नॉट ग्रेटर दॅन असंही लिहू शकता, दोन्हींचा मिनिंग एकच आहे. तर हे झालं त्याचं निगेशन. देअर एक्झिस्ट इज रिप्लेस बाय फॉर ऑल. त्यानंतर जर सच दॅट असेल तर ते काढून कॉमा टाकायचा आणि इथे ग्रेटर दॅन होतं तर एक तर लेस दॅन ऑर इक्वल्स टू लिहा किंवा नॉट ग्रेटर दॅन करा. हे झालं त्याचं निगेशन. फोर्थ वनमध्ये फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू n 2x+1 इज ऑड असं म्हटलं आहे. तर आता याचं निगेशन घेताना फॉर ऑल इज रिप्लेस बाय देअर एक्झिस्ट. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू n. इथे देअर एक्झिस्ट आलं म्हणजे आता कॉमा नाही येणार, तर इथे इथे येईल सच दॅट 2x+1. देअर एक्झिस्ट आलं की सच दॅट लिहायचं, फॉर ऑल आलं की सच दॅट काढून टाकायचं आणि तिथे कॉमा द्यायचा. फॉर ऑल आलं की कॉमा, देअर एक्झिस्ट आलं की सच दॅट आणि मग पुढचं वाक्य जोडायचं. मग 2x+1 इज नॉट ऑड. किंवा काही जण काय करतील नॉट ऑड लिहिण्याऐवजी इवन पण लिहितील तरी चालेल, इथे इवन लिहिलं तरी चालेल. किंवा मग ज्याला इवन नाही लिहायचं तो काय करेल नॉट ऑड असं पण लिहिल, नॉट ऑड. दोन्ही बरोबर आहे, एक तर हे लिहा नाही तर मग ते लिहा. अशा पद्धतीने तुम्ही दिलेले स्टेटमेंटचे निगेशन घेऊ शकता. आता इथे राईट द कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट म्हटलं आहे. तर इथे बघा हे फर्स्ट स्टेटमेंट दिलं आहे, इफ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. मग आता इथे हे कंडिशनल स्टेटमेंट आहे, इफ पी देन क्यू. आणि मग तसं असेल तर मग कम्पेअर करा इफ पी देन क्यू बरोबर. मग पी स्टेटमेंट तुम्हाला काय लिहिता येईल इथे बघा खाली दिलं आहे. मग इथे पी स्टेटमेंट काय आहे अ फंक्शन इज डिफरन्शिएबल आणि देनच्या नंतरचं स्टेटमेंट जे असतं ते क्यू स्टेटमेंट असेल. मग क्यू स्टेटमेंट काय येईल अ फंक्शन इज कंटिन्युअस. इट इज कंटिन्युअस म्हटलं आहे पण इट कशासाठी वापरलं आहे फंक्शनसाठी. अ फंक्शन इज कंटिन्युअस. आणि मग गिवन स्टेटमेंट इम्प्लिकेशन स्टेटमेंट आहे इथे पी इम्प्लाइज क्यू फॉर्ममध्ये. मग आता तुम्हाला माहिती आहे कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स घेताना काय करतो आपण क्यू इम्प्लाइज पी. बघा इथे दिलं आहे क्यू इम्प्लाइज पी. मग क्यू इम्प्लाइज पी कसं लिहिता येईल मला. मग आता फक्त इथे जे वाक्य दिलं आहे ना तर याच्यामध्ये मग काय करायचं इफच्या नंतर क्यू टाकायचं आहे आणि देनच्या नंतर पी टाकायचं आहे कॉन्व्हर्समध्ये. इफ क्यू देन पी. मग क्यू काय आहे तर अ फंक्शन इज कंटिन्युअस लिहून टाका. बघा इथे इफ आणि देन लिहायचीच मात्र इफ क्यू. मग इथे मिळेल तुम्हाला इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस आणि देन पी. मग देनच्या नंतर पी स्टेटमेंट टाकायचं. पी स्टेटमेंट काय आहे फंक्शन इज डिफरन्शिएबल. पण पुन्हा फंक्शन लिहायची गरज आहे का दुसऱ्या वाक्यात नाही, त्याच्याऐवजी तुम्ही एट हे प्रोनाऊन पण लिहू शकता. मग इट इज डिफरन्शिएबल. अशा पद्धतीने तुम्हाला हे मिळालं कॉन्व्हर्स. इनव्हर्स लिहिताना काय तर इनव्हर्स लिहिताना निगेशन पी अँड निगेशन क्यू आपण बघितलं. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. मग निगेशन पीच्या तिथे काय करावं लागेल तर आता इथे इम्प्लाइज आहे. इम्प्लाइज म्हटलं का इफ देन सोडायचंच नाही. कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह तिन्ही वाक्यामध्ये इफ देन हा आलाच पाहिजे. फक्त स्टेटमेंट कुठे काय लिहायचं तेवढं लक्षात ठेवायचं. मग आता कॉन्व्हर्स बघितलं आपण इफ क्यू देन पी. त्याच्यानंतर इनव्हर्स इफ निगेशन पी देन निगेशन क्यू. कसं लिहावं लागेल इफ निगेशन पी देन निगेशन क्यू. मग निगेशन पी काय आहे तर पी स्टेटमेंट जे आहे त्याच्यात नॉट टाका. मग पी स्टेटमेंट आहे अ फंक्शन इज डिफरन्शिएबल आणि म्हणून तुम्हाला इथे
त्याचं निगेशन मिळेल आणि अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. मग आता इथे बघा, इनवर्स ऑफ द स्टेटमेंट इज इफ अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल देन निगेशन क्यू. मग निगेशन क्यू म्हणजे काय, फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. मग पुन्हा फंक्शन लिहायची गरज नाही, मग इट लिहा, त्याच्याऐवजी प्रोनाउन वापरू आपण. देन इट इज नॉट कंटिन्युअस. त्याचं निगेशन काय येईल, इट इज नॉट कंटिन्युअस. हे झालं निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, म्हणजेच इनवर्स ऑफ द गिवन इम्प्लिकेशन स्टेटमेंट. आणि थर्ड वन स्टेटमेंट आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मग आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंटसाठी पुन्हा इथे बघा, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी या फॉर्ममध्ये ते लिहायचं असतं. निगेशन क्यू आणि नंतर निगेशन पी, आणि ते कशाने जोडायचं, इफ देनने. इफ निगेशन क्यू देन निगेशन पी. मग आता टाकून द्या, इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. अगोदर निगेशन क्यू लिहिला, नंतर निगेशन पी लिहिला. अशा पद्धतीने कॉन्व्हर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहिता येतो. 3 मार्कांसाठी अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच पद्धतीने खालचं सेकंड एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला समजून घेता येईल. हे समजून घ्या आणि याच्यावर आधारित जे काही एक्झरसाईजमध्ये एक्झाम्पल्स आलेत. आता हा क्वेश्चन 3 जो आहे, हा क्वेश्चन 3 पूर्ण वहीमध्ये सोडून टाका. आता निगेशन कसं घ्यायचं तुम्हाला कळालं. आपण साईच्या साई स्टेटमेंटसाठी निगेशन बघितलेत, तर तो होमवर्क म्हणून तो सोडून टाका. आणि इथे म्हटलं आहे राईट कॉन्व्हर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द गिवन स्टेटमेंट. तर याच्यातले सुद्धा 1-2 वाक्य तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सोडू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही होमवर्क कंप्लीट करा. आणि कंप्लीट केलेला जो होमवर्क आहे तो माझ्या पर्सनल व्हॉट्सॲप नंबरवर मला टाकायचं आहे, म्हणजे मला कळेल कोण कोण होमवर्क करतं आहे. कारण आपल्याला वेळच्या वेळी प्रत्येक एक्झरसाईज सोडवली पाहिजे. जो काही टॉपिक होईल त्या टॉपिकवरचे एक्झाम्पल तुम्हाला स्वतःला सोडवावे लागतील, जेणेकरून तुमचं तिथले तिथे तो टॉपिक कन्फर्म होऊन जातो. आणि म्हणून प्रत्येकाने सोडवल्यानंतर मला ते व्हॉट्सॲपवर सेंड करा. ओके, आपण थांबू इथे. थँक्यू.